मखमलाबाद रोडवरील न्यासा बिझनेस सेंटर घाडगेमळा HP पेट्रोल पंपासमोर येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या सेवा मल्टी स्पेशालिटी सुपर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडलाय। आशीर्वाद रूपी असलेले कैलासवासी निवृत्ती नेवा पुंजाजी काकड यांची चिरंजीव डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या 50 बेडच्या सुसज्ज व वातानुकूलित हॉस्पिटलचे उद्घाटन अहमदाबाद येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर चिराग ठक्कर MS FRCS एडिनबर्ग यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी दीप प्रज्वलन करून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी काकड परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांनी सांगितले की नेवा हॉस्पिटल हे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून उभारलेले नसून माणुसकी आणि आपुलकी जपणारे आरोग्य सेवेचे केंद्र आहे। सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील। त्यांनी पुढे सांगितले की गेल्या 30 वर्षांपासून छोट्याशा क्लिनिक मधून सुरू झालेला प्रवास आज या अत्याधुनिक हॉस्पिटल पर्यंत पोहोचला असून त्यांच्या वडिलांची स्वप्न पूर्ण झाल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली आहे। हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा अँड इंटेन्सिव्ह केअर युनिट अर्थात ICU, मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवा, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, 24 तास आपत्कालीन सेवा, सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा तसेच वेदारणाहित प्रसूती यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। यामध्ये दामोदर मानकर, नगरसेवक प्रमोद पालवे, बाळू काकड, चित्राताई तांदळे, डॉक्टर देवगावकर, डॉक्टर हिरालाल पवार, अण्णा पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय व आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती कुसुम निवृत्ती काकड, इंजिनियर कैलास निवृत्ती काकड, ॲडव्होकेट शिवाजी निवृत्ती काकड, जयश्री सुरेश काकड, श्रावणी सुरेश काकड, ओम सुरेश काकड तसेच योगेश संतोष सानप यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या भव्य उद्घाटन सोहळ्यास काकड परिवाराचे मित्र परिवार तसेच मखमलाबाद पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेवा हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त की। सर, आज हॉस्पिटल का ओपनिंग हुआ है, क्या कहेंगे आप? नमस्कार सभी को, मैं डॉक्टर चिराग ठक्कर अहमदाबाद से आया हूँ, गैस्ट्रो सर्जन हूँ और हमारे मित्र सुरेश जी काकड़ का जो नया हॉस्पिटल है नेवा हॉस्पिटल, उसके उद्घाटन इनॉग्रेशन के लिए आया हूँ। और हमारे मित्र काफ़ी सीनियर फिजिशियन है यहाँ पे और एक नया हॉस्पिटल उन्होंने शुरू किया है। ये भाव से कि सबको सारी सुविधाएं एक ही हॉस्पिटल के अंदर मिल सके, तो सारी लेटेस्ट टेक्नोलॉजी के साथ सभी सुविधाओं के साथ ये हॉस्पिटल का आज इनॉग्रेशन हो रहा है। और 24/7 फैसिलिटीज़ सुरेश जी देने वाले हैं। सारी स्पेशलिटीज़ की ट्रीटमेंट यहाँ पे हो सके उस तरह की सुविधा की है और मेरी खूब खूब शुभकामनाएं हैं। और मुझे पूर्ण विश्वास है कि ये हॉस्पिटल नासिक के मरीज़ों के लिए और समाज में मेडिकल और दर्दियों को काफ़ी हद तक मदद करेगा और लाभ करेगा। तो मेरी यही शुभकामना। सुरेश काकड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करून एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा वकील, एक मुलगा इंजिनियर असं ग्रामीण भागात त्या माणसांनी पाहिलेलं स्वप्न त्यांच्या वडिलांनी पूर्ण केलं आणि आज डॉक्टरांनी लोकांची सेवा करत करत एक अद्ययावत हॉस्पिटल त्यांनी केलं आहे। मी उत्तरोत्तर त्यांची अशी प्रगती घडो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा हो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। झाले मखमलाबाद शहरामध्ये या अतिशय ह्या भागातल्या लोकांना पूरकाचं एक हॉस्पिटल झाले। शहरामध्ये गर्दी वाढलेली इकडं आणि या हॉस्पिटलमध्ये अगदी महागाच्या मशिनरी आलेल्या आहे, तरी सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा। धन्यवाद। डॉक्टरला शुभाशय। मखमलाबाद तसं शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग दोन्हीमध्ये मोठं मखमलाबादपासून गिरणाऱ्यापर्यंत हे 25 खेडे आहेत। या खेड्यातील लोकांसाठी यांना नाशिकमध्ये मोठ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी फार त्रास होत होता। त्यामुळं नेवा हॉस्पिटलमध्ये ज्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे त्यापेक्षाही अधिक सरस सुविधा, अधिक सरस सामुग्री आणलेली आहे। निश्चितपणे ग्रामीण भागातील या लोकांना त्याचा फायदा होईल। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर संदीप विनायक काकड,
आमचे मोठे बंधू डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांनी जे 25 वर्षापूर्वी जी प्रॅक्टिस सुरू केली होती, तर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आज आलेलं आहे. आज मखमालाबाद या एरियामध्ये किंवा पंचवटीमध्ये अत्याधुनिक असे हॉस्पिटल, त्यांचे जे स्वप्न आमचे जे चुलते निवृत्ती काकड यांचं जे होतं ते आज पूर्णत्वास आलेलं आहे. सगळ्या सुखसोयी समृद्धीने व्यक्त असे हॉस्पिटल त्याची आज निर्मिती झालेली आहे आणि सर्व शासनाच्या त्याच्यामध्ये योजनांचा पेशंट वापर करू शकतात आणि कोणत्याही लहान आजारांपासून तर कोणत्याही मोठ्या आजारांपर्यंत पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये पेशंटला त्याची सुविधा घेता येईल. आणि हे जे नेवा हॉस्पिटलच्या जर्नीसाठी मी आणि आमचे सर्व कुटुंब, काकड फॅमिली, सर्व मखमालाबाद ग्रामस्थ यांच्यातर्फे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी काकड, डॉक्टर सुरेश काकड यांचा लहाना भाऊ. डॉक्टर यांनी 25 वर्षापूर्वी जे 10x10च्या रूममध्ये जे छोटंसं हॉस्पिटल चालू केलं होतं, हॉस्पिटल म्हणण्यापेक्षा एक छोटं क्लिनिकच होतं, त्या क्लिनिकमधून त्यांनी एक छोटासा प्रवास सुरू केला होता आणि आज त्या प्रवास एक मोठ्या वटवृक्षामध्ये तयार झालेला आहे. आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की एक मोठं भव्य दिव्य हॉस्पिटल झालं पाहिजे. त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे गोरगरीब लोक आहे त्या लोकांची मोफत आणि अल्प दरामध्ये सगळ्या प्रकारची सोय झाली पाहिजे. त्यांना मोफत उपचार मिळाले पाहिजे, कमी खर्चामध्ये सगळे उपचार मिळाले पाहिजे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी खूप मेहनतीनं आज इथपर्यंत प्रवास केलेला आहे. त्यांना ह्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि वडिलांचं स्वप्न ते ह्या मार्गाने पूर्ण केलेलं आहे त्यांनी आणि अशाच पद्धतीने ते सामान्य लोकांची, सामान्य रुग्णांची सेवा करत राहतील. त्यांना त्यांच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. हॉस्पिटलचा आज उद्घाटन सोहळा आहे, काय सांगणार आपण? प्रथमतः मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक जे छोटंसं स्वप्न बघितलं होतं गेल्या 25 वर्षापूर्वी, ते स्वप्न आज 25 वर्षाच्या निरंतर आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळं मूर्तरूप धारण करत आहे. नेवा हॉस्पिटल ह्या हेल्थकेअर सेक्टरमधल्या अत्याधुनिक असणाऱ्या सुखसुविधांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण समाजाची, मानवतेची जेवढी चांगल्या प्रकारे सेवा करू इच्छितो त्या मार्गासाठी हा नेवा प्रिमायसिस नक्कीच कामात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नेवा हॉस्पिटल नावाच्या पाठीमागंसुद्धा एक इतिहास आहे. माझ्या वडिलांचं नाव निवृत्ती, पण सर्वजण त्यांना लाडाने नेवा बोललं जातं, म्हणून ते एक कॅची नाव नेवा हॉस्पिटलच्या रूपानं खरं तर ठेवलं गेलं. आणि वडिलांची हीच इच्छा होती की त्यांच्या नावारूपानं समजा जरी हॉस्पिटल येतं आहे तर त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम स्वरूपामध्ये आम जनतेची, जे सर्वसाधारण गरजवंत लोक आहेत त्यांची सेवा करावी, त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जी काही मेडिकल ट्रीटमेंट हवी आहे ती द्यावी. तर आज खरं तर तो योग आला. आज भले त्यासाठी माझे वडील आज हयात नाही, त्यामुळं प्रचंड एकीकडे दुःख होतं आहे, तर त्याचबरोबर त्यांचं स्वप्न एक सत्यात येतं आहे, त्यामुळे आनंदही होतो आहे. या आनंदामध्ये जो काही श्रेयाचा वाटा आहे तो माझी आई कुसुमबाई काकड, माझे चुलते शांताराम काकड, बाळकृष्ण काकड, त्र्यंबक काकड, त्याचबरोबर माझे बंधू कैलास काकड, शिवाजी काकड, नरेश काकड आणि माझी अर्धांगिनी जिनं सतत ह्या खडतर प्रवासामध्ये साथ दिली ती जयश्री काकड, माझा मुलगा ओम, श्रावणी यांनी ही प्रचंड अगदी प्रत्येक सुखदुःखात साथ देऊन इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. मित्रांनो, आत्ता मखमालाबादच्या ह्या पंचक्रोशीमध्ये एवढं अत्याधुनिक हॉस्पिटल नाही आहे ही खंत सतत माझ्या वडिलांना जाणवत होती आणि ती खंत कुठेतरी काढण्यासाठी 25 वर्षापासून निरंतर प्रयत्न केल्यानंतर सर्व आम जनतेच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं इथपर्यंत आपण पोहोचलो. आज ह्या प्रिमायसेसमध्ये अत्याधुनिक मग माइंड्रेचं कन्सोना सोनोग्राफी मशीन असेल, ज्याद्वारे आपण अत्याधुनिकरित्या लोकांची तपासणी करू शकतो आणि त्याचबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीचे उपचार देऊ शकतो. बऱ्याच वेळा निदानाअभावी योग्य उपचार होत नाही आणि मग त्यातून रुग्णाला त्याची जीवितहानी होत असते. तर एकीकडे त्या गोष्टी व्हायला नको म्हणून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. दुसरीकडे आपलं जे एक्सरे मशीन आहे ते सुद्धा आपण अगदीच 300 MAचं जे ॲलेंजरचं जगातलं गाजलेलं मशीन आहे ते ठेवलं आहे, जेणेकरून आम लोकांना त्याचा वापर करता येईल आणि तो वापर त्यांना परवडणाऱ्या दरात करता येईल. हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण की आज हेल्थ सेक्टरमध्ये काम करणं खरंच खूप टफ झालं आहे आम लोकांना. कारण की एकीकडे
हेल्थ सेक्टरमधल्या असणाऱ्या प्रचंड प्रमाणातल्या खर्चिक बाबी आणि आम लोकांना असणारी चणचण, ह्या दोघांचा ताळमेळ बसत नाही आणि लोकांना अगदी अंगाला घाम फुटायला लागतो का आता आजाराला एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं तर कसं होणार. मी सर्वांना आपल्याला ह्या नेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो का अगदी उच्च तंत्रज्ञानाची, उच्च ज्ञानी लोकांच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली योग्य ती पद्धतीची चिकित्सा आपली केली जाईल आणि अगदी अत्यल्प दरात केली जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम फॅसिलिटीज किंवा योजना अगदी सगळ्याच्या सगळ्या अवेलेबल आहे. माझी नितांत इच्छा आहे की ह्या वडिलांच्या नावानं बनवलेल्या नेवा हॉस्पिटलच्या प्रिमायसेसचा आम जनतेला वापर व्हावा. त्यांच्या सुखदुःखातलं जे काही मला खारीचा वाटा उचलता येईल तो मी उचलावा. त्यांचं जीवन मी आनंदी करावं एवढीच माझी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.